की जेव्हा त्या मातंग समाजाच्या 3 मुली आंदोलनासाठी स्वतःच्या हक्कासाठी सीपी ऑफिसला 13 तास बसल्या होत्या, तर सीपी साहेबांनी वेळ काढून तिथं यायला पाहिजे होतं, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं, जे काय करायचं त्यांनी ते करायला पाहिजे होतं. ठीक आहे, त्यांचा तो तिथं विषय ऐकून तर घ्यायची भूमिका तिथं घ्यायला पाहिजे होती. छत्रपती संभाजीनगरवरनं ही लोक आली कशी पोलिसांची, ते कोणाच्या मागे होते, त्याच्यामध्ये कोण तो माजी पोलीस अधिकारी होता, तो कोणाच्या जवळ आहे. आता उद्या छत्रपती संभाजीनगरला गेल्यानंतर तिथे असणाऱ्या सीपींना आम्ही हे सगळे प्रश्न विचारणार आहोत. पण कुठं ना कुठं तरी ह्याच्यामध्ये काहीतरी काळबेरं आहे. अहो, ह्या सीपी साहेबांनी जेव्हा पहिल्यांदा काही मोकोका असणाऱ्या गुंडांची परेड काढली, आम्ही त्याचं स्वागत केलं. आणि पण दुसऱ्याच दिवशी मोकोकामध्ये ज्या लोकांची तुम्ही परेड काढली ते लोक सीपी ऑफिसला येताना काळ्या गाडीमध्ये जर रील करत असतील तर त्याच्यावरून आपण काय समजायचं? म्हणजे या सीपी साहेबांचा खराच कंट्रोल त्या शहरावर आहे का? कोयता गँग मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, क्राईम हे शहरामध्ये तिथं वाढत चाललेलं आहे. आणि काही ठिकाणी तर असंच दिसतंय की पोलीस प्रशासनातली काही पोलीस अधिकारीच तिथं लोकांना सांगून खोट्या केसेस करा आणि त्याच्यामध्ये आपण मांडवली करू, असे सुद्धा काही प्रकरणं हे तिथं झालेले आहेत. पोलीस प्रशासनामध्ये सगळेच 100% पोलीस अधिकारी खराब आहेत असं आम्ही म्हणणार नाही, पण ठराविक लोक राजकीय हस्तक्षेपाला बळी पडून राजकीय दबाव त्यांच्यावर असल्यामुळे कुठं ना कुठेतरी ते राजकीय भूमिका घेताना आपल्या सगळ्यांना दिसतात. हे मात्र फार धोकादायक आहे आणि अशा पोलीस लोकांमुळे पोलीस प्रशासनाचं नाव आज तिथं कुठेतरी खराब होतंय असं आमचं सगळ्यांचं मत आहे.